वसा जनसेवेचा. घरातील चुलीसाठी मिळणारा 14.2 किलोचा एलपीजी सिलेंडर थेट हॉटेल, ढाबे आणि वाहनांमध्ये वापरणाऱ्या काळ्या बाजाराच्या साखळी विरोधात केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहे. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या तक्रारीची गंभीर दखल घेत केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने संपूर्ण प्रकरण चौकशी व कारवाईसाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडे वर्ग केले आहे. फाउंडेशनच्या तक्रारीनुसार टिल्लू पंपाच्या मदतीने घरगुती सिलेंडरमधील गॅस पाईपद्वारे वाहनांमध्ये तसेच व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात आहे. हा जीवघेणा प्रकार कधीही मोठ्या स्फोटला निमंत्रण देऊ शकतो. प्रवासी आणि सामान्य नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. घरगुती एलपीजीवर 5% तर व्यावसायिक एलपीजीवर 18% जीएसटी आकारला जातो. त्यामुळे घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करून सरकारचा तब्बल 13% जीएसटी महसूल बुडवला जात असल्याचा आरोप आहे. ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली ग्राहकांच्या न कळत किंवा उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांच्या नावे बोगस बुकिंग करून सिलेंडर काळ्या बाजारात वळवले जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या रॅकेटमध्ये काही एलपीजी वितरकांचे साटेलोटे असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. देशातील 159 जिल्ह्यातील 59,900 पेक्षा अधिक हॉटेल, ढाबे, फास्ट फूड सेंटर आणि रेस्टॉरंटची पुराव्यांसह यादी फाउंडेशनने सरकारला दिल्याचा दावा केला आहे. अवर सचिव विकास कुमार यांनी 29 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या कार्यालयीन पत्रानुसार हे प्रकरण जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत येते. त्यामुळे तक्रारीतील पुरावे तपासून दोषी व्यावसायिक आणि संबंधित गॅस एजन्सीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पेट्रोलियम मंत्रालयाला देण्यात आले आहे. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.